नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील। धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न गेली 70 वर्ष झालं कोणीही सोडवला नाही। ज्यांच्यावर विश्वास ठेवून जनता पाठीशी उभी राहिली ते राष्ट्रवादी काँग्रेस यांनी पक्ष सत्तेवर असताना फक्त भूलथापा दिल्या आणि एसटीचे आरक्षण मागत असताना एनटीचे आरक्षण दिले। तिथूनच हा आरक्षणाचा घोटाळा झाला। त्यानंतर हे लक्षात आलं की राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष धनगर समाजाच्या आरक्षणाचे प्रश्न सोडवणार नाहीत। त्यामुळे आम्ही भाजपवर विश्वास ठेवला। त्यावेळी भाजपचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी धनगर आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना खूप अडचणी येत गेल्या। त्यामुळे हा प्रश्न अर्ध्यावरच राहिला। त्यामुळे देवेंद्रजी फडणवीस यांच्या पाठीमागे ठाम उभा राहण्याचा निर्णय धनगर समाजाने घेतला आहे। तर याविषयी धनगर आरक्षण कृती समितीचे अध्यक्ष हनुमंत बापू सूळ आणखी काय म्हणतात हे आपण प्रत्यक्षच पाहूयात। आता हे आहेत धनगर आरक्षण कृती समितीचे अध्यक्ष हनुमंत बापू सूळ। आपण यांच्याकडून जाणून घेऊया की आता सध्या माळशिरस तालुक्यामध्ये किंवा इतरत्र एक अपप्रचार केला जातोय की भारतीय जनता पक्षानं धनगर समाजाला फसवलं। आता हे आरक्षणाचे हे अध्यक्ष आहेत, तर आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया। नमस्ते बापू। एक समाजामध्ये बोललं जात आहे की भारतीय जनता पक्षानं धनगर समाजाची फसवणूक केली, तुम्ही त्याचं अध्यक्ष आहात, त्यामुळे नेमकं हे लोक बोलते त्याविषयी तुम्हाला काय मत आहे? खरं पाहिलं तर धनगर समाजाचा जो एसटी आरक्षणाचा प्रश्न आहे गेले 70 वर्ष कुठल्याही सरकारने तो सोडवलेला नाही। आणि ज्यांच्यावर विश्वास ठेवून जनता मागे राहिली ते पूर्वीचे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस किंवा आणखी पक्ष सत्तेवर होते, त्यांनी फक्त भूलथापा दिल्या आणि एसटीचं आरक्षण मागत असताना एनटीचं आरक्षण दिलं आणि तिथंच हा एसटी आरक्षणाचा घोटाळा झाला। परंतु नंतर लोकांच्या जसं लक्षात आलं की आपलं आरक्षणाबद्दल सरकारमध्ये देण्याची क्षमता दिसत नाही, कारण का 2014ला ज्यावेळेस इलेक्शन लागायच्या अगोदर मराठा आणि मुसलमान समाजाला राष्ट्रवादी काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना जे आरक्षण त्या लोकांना दिलं 2 समाजाला, पण धनगर समाजाला दिलं नाही। आणि तिथं कुठल्याही महाराष्ट्रातल्या धनगर समाजाने त्याच्यावर प्रतिक्रिया व्यक्त न केल्यामुळं मला तो धनगर समाजाचा प्रश्न हातामध्ये घ्यावा लागला आणि मला लोकांनी सांगितलं की हा प्रश्न आता तुमच्याशिवाय, म्हणजे तुमच्यासारखी तरुण मुलं आहे त्यावेळेस आल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही। आणि नंतर आम्ही तो प्रश्न हातामध्ये घेतल्यानंतर आमच्या ज्यांनी राजकारण केले ते माननीय पवार साहेब यांच्याकडूनच प्रश्न सुटला पाहिजे अशी तमाम महाराष्ट्रातल्या त्यावेळेस लोकांची ही होती, मागणी होती, किंवा आपला प्रश्न पवार साहेब सोडवू शकतात अशी पवार साहेबांची त्यावेळेस प्रतिमा होती। म्हणून आम्ही पंढरपूर ते बारामतीला जाऊन तिथं उपोषणाला बसलो, परंतु तिथं आम्हाला कुणीही दाद दिली नाही। ज्या लोकांनी दाद दिली त्या सर्व पक्षीय लोकांनी आम्हाला दाद दिली, परंतु सरकार दरबारी अजित पवारांनी तेवढे प्रयत्न केले की शिफारस द्या असं अजित पवार साहेब त्यावेळेस मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणाला म्हणत होते, पण पृथ्वीराज चव्हाणांनी कसलीही दाद त्यावेळेस दिली नाही, काँग्रेसने दिली नाही आणि आमचा प्रश्न तो अर्ध्यावर राहिला। परंतु मग त्यावेळेस अशी एक प्रतिमा निर्माण झाली आमच्या लोकांच्या मनामध्ये की हा प्रश्न आता काँग्रेस राष्ट्रवादी सोडत नाही, तर मग आपण आता हा भाजपकडून प्रश्न सोडू। म्हणून मला त्यावेळेस भाजपमध्ये प्रवेश करावा लागला की फक्त आणि फक्त धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न ह्या भाजप सरकारकडून सोडवायचा। आणि तशा प्रकारचं आश्वासन आम्हाला माननीय त्यावेळेचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आम्हाला बारामतीमध्ये तसं आश्वासन दिलं होतं। त्यानंतर आमच्या नशिबाने म्हणा किंवा त्यांच्या नशिबाने म्हणा किंवा आमच्या प्रयत्नातून म्हणा किंवा आमचा आरक्षणाचा प्रश्न सुटायचं म्हणा, या प्रयत्नातून माननीय देवेंद्र फडणवीसजी मुख्यमंत्री महाराष्ट्राचे झाले आणि आमच्या आशा त्यावेळेस वाढल्या की आपला प्रश्न सुटेल। परंतु त्यांना त्यावेळेस अनेक काही त्याला अडचणी यायला लागल्या आणि आम्ही ते प्रत्यक्ष पाहिल्या। त्यांनी प्रयत्न केला प्रश्न सुटण्यासाठी, पण मग तेवढ्यात प्रश्न काय टीएस नेमलं आणि प्रश्न काय तो आमचा त्यावेळेस पूर्ण होऊ शकला नाही आणि मग कोर्ट मॅटर झालं। आणि आताच नुकताच कोर्टाचा सुद्धा निकाल पाहिला तर आपण धनगर समाजापुढे तसं प्रत्यक्ष अजून सुद्धा असे आहे की देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाचं सरकार या दिल्लीमध्ये आलं पाहिजे आताच येणाऱ्या इलेक्शनमध्ये, तर आपला प्रश्न सुटेल।
आणि आजही समाजाचा पूर्ण विश्वास देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे. कारण का देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाचा प्रश्न अतिशय चांगल्या प्रकारे काही प्रमाणात तरी सोडविलेला आहे. पण आमचा प्रश्न अजून कसल्याही प्रकारे न सुटल्यामुळं आमच्या समाजामध्ये जरी अस्वस्थता असली तरी सुद्धा आम्हाला आता भारतीय जनता पक्षाचे देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास ठेवून समाजाने भारतीय जनता पक्षाच्या पाठीमागे उभं राहण्याचं अनेक मनामध्ये ठरवलेलं आहे. असं चित्र आम्हाला दिसायला लागलेलं आहे. आणि त्याचबरोबर समाजाचा एक खासदार प्रथमच देश स्वातंत्र्य झाल्यानंतर माननीय महादेवजी जानकर साहेब यांच्या रूपानं परभणीतून भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षाने त्यांना उमेदवारी दिली आणि ते एक निवडून गेल्यानंतर अनेक आम्हाला प्रश्न सुटण्याचे धनगर समाजाच्या आरक्षण सुटण्यासाठी ती फार मोठी मदत आम्हाला होणार आहे. अशा प्रकारचे चित्र आहे. आपण पाहिले की धनगर आरक्षण कृती समितीचे अध्यक्ष आहेत आणि ह्या अध्यक्षांना एक विश्वास आहे, धनगर आरक्षण दिलं तर खरं देवेंद्रजी फडणवीस हेच देतील आणि त्यासाठी केंद्रामध्ये नरेंद्र मोदी यांचं सरकार असावं. आणि त्यांनी आता बोलताना सांगितलं की धनगर समाजाचं प्रतिनिधित्व करण्याकरता महायुतीनं राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेवरावजी जानकर यांना उमेदवारी दिलेली आहे. त्यामुळं निश्चितपणे धनगर समाजामधील आशा पल्लवित होणं साहजिकच आहे आणि भविष्यामध्ये धनगर आरक्षणाचा प्रश्न सुटेल असा विश्वास धनगर आरक्षण कृती समितीचे अध्यक्ष हनुमंतबापू सुळे यांनी दिला. आता या ठिकाणी हे सर्वजण उपस्थित राहिलात आणि या जे काय आपल्या भावना आहेत त्या भावना सांगितल्या त्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचं बारामती झटका यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.